हाय, मी अंजली. आज ह्यांनी आणले मटण चिरत बसली आहे. परी बघा कशी बसली माझ्यापाशी बघत. तिला खाऊशी वाटले या आळणी पाणी. खळखळ धुतलं पाण्यामध्ये. मागच्या 15 दिवसामध्येच परीच पप्पा मला म्हटलेले की ते म्हटलेले की मटण मी खायचं सोडून देणार आहे, कारण की कुठल्या तरी महाराजांचा त्यांनी व्हिडिओ बघितला आहे की पाप होतं मटण चिकन खाल्लं की. मी म्हटलं बाई मी काय सोडणार नाही, तुम्हाला सोडायचं असलं तर सोडून टाका. तर ते म्हटले तू कसली बायको आहेस. एखादा नवरा म्हटलं असता मी खात नाही तर म्हणली असती बायको मी पण नाही खात, पण मी म्हटलं की वशात काय मी सोडणार नाही बाबा. 15 दिवस काहीच बोलली नाही. त्यांनी मनानं आज मटण आणले. मस्त धुवून हळद मीठ टाकली. हळद मीठ टाकल्यानंतर मसाल्याची तयारी करत होती. पुरींला दिलं तर त्यांच्याकडंच. हात धुतला आणि पटकीन कचकच कांदा चिरला. मटण असलं की माणूस पोट भरून जेवतं. कचकच कांदा चिरल्यानंतर परी बघा कशी माझ्यापाशी इथं लुडूबुडू करत असती. तिला काही ना काहीतरी पाहिजेच असतं माझ्यापासलं. तिथलंच काहीतरी घेत बसली ती. मला डिस्टर्ब करते काय पण करताना. आता कुकरमध्ये तेल टाकले. ह्यांना जायचं होतं कामाला म्हणून कुकरलाच लावलेलं पटकन शिजायसाठी. कांदा टाकला तेलात. इकडे मी गिरवीची तयारी करत होती. कोथिंबीर धुतली चांगली, माती असते ना त्यात. लसूण टाकला त्यातच. कांदा भाजतोय का बघितलं. जिरं टाकलं 2 चमचा. आणि कांदा बघितलं भाजतोय का. कांदा भाजला नव्हता, मग तोपर्यंत म्हटलं तर गिरवी करावी. पाणी ओतलं थोडं, मग पटकीन होतं जरा. तोपर्यंत ह्यांची मज्जा बघितली. कांदाही भाजूस तोपर्यंत ह्या दोघी बघा बहिणी कशा खेळत बसल्या त्या माझ्याकडे बघत. आणि लय छान खेळतात त्या दोघी. एकमेकींबरोबर असले की खुश असतात. बघा देवाला कसं वाटतंय. पक्कड दिली ती परीनं, पक्कड नेलेली. मी इकडं गिरवी केली. कांदा भाजलेला तोपर्यंत मग मटण टाकलं त्यात. कांद्यात भाजल्या होत्या. कुकरचं टोपण लावलं आणि शिजाय ठेवलं. तर 2-3 शिट्ट्यामध्ये शिजल. तोपर्यंत जरा इकडचं साफसफाई केलं. तोपर्यंत ओजूचा डान्स बघायला गेली शिजूस तोपर्यंत साफ करून. ओजी छान नाचत होती इथं बसलेली. ही तिच्याशी बोलत होतं म्हणून त्यांच्याकडे तिला यायचं होतं. तर कशी वर बघती यासाठी आतबाहेर करत होती. त्यांच्याकडे जायचं होतं तिला. मी तोपर्यंत इकडं मसाल्याची तयारी केली. चटणी घेतली. लय तिखट चटणी आहे म्हणून 2 चमचे घेतली. मसाल्याची पुडी, आरे मसाला, परत थोडासा एव्हरेस्ट मसाला चिकन, आणि मग लाल पावडर, मिरची पावडर मला कट लागतो म्हणून टाकली, आणि धन पावडर. परत गेली मी ओजूकडं. ओजूचं बघाय कशी खेळते. परीने दिले तिला बिस्किट पुडं खेळायला. तिनं आपटून बिस्किट पुडं सगळं चुरा केला. तोपर्यंत इकडं बघितलं तेल टाकलं. म्हणलं आता ही शिजल. तोपर्यंत ह्यांना जायचं होतं कामाला म्हणून भाजत बसली इकडं मसाला. तोपर्यंत पुरी खेळत होत्या म्हणलं पटपट करून घ्यावं. तेल तापत होतं. मग मसाला टाकून घेतला त्यात. मसाला टाकलेला मग भाजूस तोपर्यंत जरा असं लालसर घवळा भाजायचा मसाला मस्तपैकी. जेवढा मसाला आपण चांगला भाजतो तेवढं कालवण चांगलं होतं, टेस्टी.
सगळं मसाल्यावर असतं. उशीर मसाला भाजला की कालवण चवीला होतं. बघितलं चांगलं जरा लालसर झालता. मग ती मी सगळं तयार केलं ना. आधी गरम लिंबूचा रस टाकला, कारण की लिंबू मला लागतंच चिकनच्या बोकडाच्या हे मटणाच्या कालवणात टाकायचं. रसाला क्वालिटी लागतो. टाकलं मी आणि ते सगळं टाकून घेतलं, चटणी हे केलेलं, आणि चांगलं भाजत बसली मस्त. भाजल्यानंतर ह्याचं बघितलं, ह्याच्या शिट्ट्या जरासं थंड व्हायला हे केलं तर ठसका लागला होता, म्हणून परीस पप्पा म्हणले ते चालू कर, आणि केलं चालू. मसाला पण भाजला होता. आणि मला प्रत्येक मटणाच्या ह्याच्यात कालवणात मी पिठाची वळवणी टाकतेच. माझ्या आजीचं छान लागतं तसं कालवण. माझी आजी तशी करायची, म्हणून मी तसंच करते तिचं बघून. आणि खरंच तुम्ही पण तसं करून बघा, छान लागतं. आम्हाला तर असंच आवडतं. मी पहिल्यापासून असंच करत आली. बघा, तुम्हाला जर आवडलं तर करून बघा एकदा माझ्यासारखं. पुरींसाठी थोडंसं काढलं आणि पाणी परीसाठी. ते अजून एवढं पण नाही खात ना तिखट, त्यामुळे थोडंसं तिला काढलं. ओजी पण थोडी थोडी सूप तिला पाजली आणि शिजलं होतं, टाकून दिलं कालवणात. हलवलं मस्त, सगळं एकजीव केलं. कसं वाटतंय बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय का ना. हलवलं आणि पाणी, आता पाणी ओतलं. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा करून घ्यायचा. मी जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतलं आणि थोडीशी कोथिंबीर चिरून टाकायची होती, म्हणून साफ केली, धुतली, टाकली. आणि तेवढ्यात ही जेवाय बसली. या जेवाय ह्यांना वाढलं, ह्यांना जायचं होतं कामाला. आवडलं असलं तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि फॉलो करा.